नमस्कार मित्रांनो, जागतिक राजकारणातून या घडीची सर्वात मोठी स्टोरी घेऊन मी आपल्या समोर येतोय, ज्याने संपूर्ण जगाला हादरवून सोडलंय। महासत्ता समजल्या जाणाऱ्या अमेरिकेला इराण आणि इराकच्या सीमेवर आत्तापर्यंतचा सर्वात भीषण असा धक्का बसलाय। अमेरिकेचे अत्यंत महत्त्वाचे लष्करी विमान KC-135 एअरलिफ्ट विमान इराकच्या पश्चिम भागात कोसळले आहे। ही केवळ एक दुर्घटना नाही, तर हा अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याला लागलेला एक सर्वात मोठा सुरुंग आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नेमकं हे विमान कसं कोसळलं, इराणचा यामध्ये काय हात आहे आणि या एका घटनेमध्ये तिसरं महायुद्ध सुरू होणार का, याविषयी सविस्तर माहिती घेऊन या व्हिडिओमध्ये आपण येतोय। हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण नक्की पहा। मित्रांनो, सर्वात आधी हे समजून घेऊया की हे विमान नेमकं काय काम करत होतं। कोसळलेलं हे विमान KC-135 हे विमान आकाशात उडणाऱ्या लढाऊ विमानांना इंधन पुरवण्याचं काम करत होतं। सोप्या भाषेत सांगायचं तर हे अमेरिकन वायुसेनेचं लाईफलाईन होतं। आता विचार करा, जर इंधन पुरवणारं विमानच कोसळलं तर आकाशात असलेल्या अमेरिकेच्या इतर विमानांचं काय होणार। यामुळे अमेरिकेची संपूर्ण हवाई मोहीम कोलमडून पडली आहे। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे इराणसोबतच्या या संघर्षामध्ये अमेरिकेनं गमावलेलं हे चौथं विमान आहे। जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञान असलेल्या देशाची विमानं एकामागून एक अशी कशी पडतायत, हा प्रश्न आता पेंटागॉनपासून व्हाईट हाऊसपर्यंत सर्वांना सतावतोय। या घटनेनंतर इराणच्या गोटात उत्साहाचं वातावरण आहे। इराणचे अधिकृतपणे काहीही म्हटलं नसलं तरी त्यांच्या समर्थकांनी याला आपल्या क्षेपणास्त्र यंत्रणेचा विजय असल्याचं म्हटलं आहे। खरी मेक दुसरीकडेच आहे। या युद्धात आता चीनने पण उडी घेतलेली आहे। चीनने इराणला $2 लाख मोठी मदत देखील जाहीर केलेली आहे। आम्ही इराणच्या पाठीशी खंबीर उभे आहोत असं चीनने आता जाहीरपणे म्हटलं आहे। दुसरीकडे अमेरिकेची जी अवस्था एकाकी होत चालली आहे। स्पेनसारख्या मित्र राष्ट्राने अमेरिकेला आपली हवाई सीमा जी आहे ती वापरण्यास आता स्पष्ट नकार दिला आहे। त्यामुळे अमेरिकन लष्कराला आता हजारो किलोमीटरचा वळसा घालून यावं लागतंय, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या लष्करी क्षमतेवर होणार आहे। विमान कोसळल्याची बातमी अमेरिकेत पोहोचताच तिथे राजकीय भूकंप देखील झाला आहे। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीकेची झोड देखील उठते। एकीकडे युद्धात नुकसान होते आणि दुसरीकडे अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानेही ट्रम्प यांना मोठा झटका दिलाय। ट्रम्प यांनी लागू केलेला ग्लोबल टॅरिफ निर्णय कोर्टाने आता रद्द केलाय। म्हणजे ट्रम्प आता देशाबाहेर युद्धात अडकलेत आणि देशाच्या आत कायद्याच्या कचाट्यात सापडलेत। इतकंच नाही तर अमेरिकन जनता आता रस्त्यावर उतरून विचारते की आमच्या टॅक्सचा पैसा अशा प्रकारे विमानं पाडण्यात का वाया घालवतायत। त्यामुळे अमेरिकेची अंतर्गत सुरक्षा आणि अर्थव्यवस्था दोन्ही डळमळीत होताना आपल्याला पाहायला मिळते। आता तुम्हाला वाटेल की हे तर हजारो किलोमीटर लांब चाललंय, मग आपल्याला काय फरक पडणार। मित्रांनो, फरक पडतो आणि तो खूप मोठा आहे। या युद्धामुळे लाल समुद्रातील व्यापार थांबला आहे। कच्च्या तेलाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड वाढले आहेत। जर हे युद्ध थांबलं नाही तर भारतात पेट्रोल डिझेलच्या ज्या किमती आहेत त्या देखील मोठ्या प्रमाणात वाढतील आणि परिणामी महागाई देखील वाढेल। म्हणजे अमेरिकेला बसलेला हा धक्का अप्रत्यक्षपणे आपल्या खिशालाही चाट लावणारा आहे। शेवटी प्रश्न हाच उरतो की अमेरिका आता गप्प बसेल का। इतिहास सांगतो की अमेरिका आपल्या जो अपमान कधीच विसरत नाही। म्हणजे अमेरिकेचा जो झालेला अपमान जो आहे तो अमेरिका कधीच विसरत नाही। पण समोर इराण आहे आणि त्यांच्या पाठीशी चीन आणि रशिया उभे आहेत।
अशा परिस्थितीत जर अमेरिकेनं चुकीचं पाऊल उचललं तर हे युद्ध जगाला विनाशाकडे घेऊन जाऊ शकतं. तुम्हाला काय वाटतं? हे विमान तांत्रिक बिघाडामुळं पडलं असेल की इराणने ते मुद्दाम पाडले? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर आपण हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहताय तर आपल्या फेसबुक पेजला देखील फॉलो नक्की करा. आपण हा व्हिडिओ जर इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर आपल्या इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो नक्की करा. आपण हा व्हिडिओ जर यूट्यूबला पाहत असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब नक्की करा. कारण यापुढचे जे व्हिडिओ आहेत ते अशाच पद्धतीने आपल्या महत्त्वाचे असणार आहेत. आपल्या माहितीत भर पाडणारे हे व्हिडिओ असणार आहेत. थांबूया इथेच.